हडपसरकरांनी तुम्हाला मत का द्यायचं? नेमकं प्रशांत जगतापनी काय केलंय? केवळ टीका करून आपण जिंकू शकत. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हडपसरची जनता मला मतदान करेल. मुळात तुमचं याच्या संदर्भातलं विजन काय? तो हडपसर मतदारसंघात मी केलेला कामाचा रिझल्ट आहे. माझा ही हडपसरकरांना कमिटमेंट आहे. मी नेमकं काय केलं हे तुमच्या समोर मांडलंय. काही काम सांगितलं तर सिंगल क्लिकवर मिळेल. ही सगळी मांडणी करत असताना एक लक्षात येतं की निवडणूक जी आपल्याला जिंकायची ती केवळ टीका करून आपण जिंकू शकत नाही. तर मला खरं तर म्हणजे आता हे सगळं टीकेचा भाग झाला. तुम्ही विरोधी उमेदवारावरती टीका करताय, त्यांच्या सगळ्या उणी दोन्ही याच्यातून निघतायत, परंतु मुळात तुमचं याच्या संदर्भातलं विजन काय? हडपसरकरांनी तुम्हाला मत का द्यायचं? हडपसरच्या जनतेने प्रशांत जगतापला मतदान का द्यावं त्याच्या मागे पुन्हा एकदा माझे नेते आणि माझे श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब की जगातली नुसती पुण्यातली सांगत नाही, जगातली शेतकऱ्यांना एकत्रित केलेली पहिली स्मार्ट सिटी कोणी आणली तर ती पवारसाहेबांनी, ती मगरपट्टा सिटीच्या निमित्ताने यावेळेला आलेलं आहे. याच्या मागचं विजन आदरणीय पवारसाहेबांचं. त्यांनी राज्य सरकार केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या मान्यता घेऊन दिल्यात. त्यामुळे आज मगरपट्टा हे जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचले. अर्थात त्यात मगर तोपे कुटुंबियांचा वाटा सुद्धा आहे, पण कल्पना किंवा त्या कल्पनेला बळ देण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं आहे. आज हडपसरमध्ये जे काय IT पार्क आलेलं आहे ते पवारसाहेबांची ही त्याच्या मागची दिव्यदृष्टी. हे सगळं होत असताना माझे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे ज्यांनी स्वाभिमानाचा झेंडा आपल्या हातात ठेवून तो कायम ठेवला. मधल्या काळात कंपन्यांचे किंवा बाकी सगळ्यांचे विषय मार्गी लावत आले. त्याच्यामुळं प्रशांत जगतापच्या पाठीशी कोण आहे हे समजून घेण्याची गरज सुद्धा सगळ्यांना आहे की पवारसाहेब आहेत, सुप्रियाताई आहे, डॉक्टर कोल्हे साहेब, ज्यांचा या सगळ्यातला अभ्यास मोठा आहे, ज्यांची आक्रमकता किंवा ज्यांची सर्वदूर असणारी विजनरी दृष्टी ही निश्चित या मतदारसंघाचा म्हणजे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हडपसरची जनता मला मतदान करेल या बाबतीत पण माझ्या मनात शंका नाही. पण नेमकं प्रशांत जगतापनी काय केलंय म्हणून प्रशांत जगताप पुढे काय करू शकतं हे सुद्धा या निमित्ताने मला हडपसरच्या जनतेला सांगावं असं वाटेल. हडपसरचा फ्लायओव्हर तयार होऊन बरेच वर्ष पडून होता, पण सासवडला जाणारा मार्गिकाचं कामच चालू झालेलं नव्हतं. प्रशांत जगतापनी महापौर झाल्यानंतर चार्ज स्वीकारल्यानंतर आमच्या भगिनी वैशालीताई बनकर ज्या माजी महापौर आणि हडपसरच्या नगरसेवक आहेत, त्यांनी हा प्रश्न मला सांगितल्यानंतर माझ्या महापौर दालनामध्ये मी सातत्याने बैठका घेऊन त्या संदर्भातल्या निर्देश देऊन त्या ब्रिजचं काम चालू केलं आणि माझ्याच कार्यकाळामध्ये त्याचं उद्घाटन होऊन लोकार्पण होऊन सासवडला जाणारा किंवा सासवड रोडला जाणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सुटला. हा पार्ट आहे. माझ्याकडं लुलानगर कोंडव्याच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी, ज्याच्यामध्ये लुलानगरचा फ्लायओव्हर हा स्वर्गीय संरक्षण मंत्री मनोहरजी पर्रिकर साहेब यांच्या बरोबर फॉलोअप करून मी ती मान्यता आणली. माझ्याच कार्यकर्त्याचं भूमिपूजन पर्रिकर साहेबांच्या हस्ते झालं आणि त्याचं काम पूर्ण होऊन नंतरच्या काळात तो लोकार्पण झाला. 24/7 ही पाण्याची योजनेचा एकूण प्रकल्प माझ्याच महापौर पदाच्या काळात मी काही नुसतं फक्त हडपसर नाही अख्खं शहर डोळ्यासमोर ठेवून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. माझ्याच महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये NIBM कोंडव्यामध्ये त्याचं भूमिपूजन होऊन आज हडपसर असेल किंवा रामटेकडे घोरपडी असेल, कोंडवा NIBM असेल, इथं त्या पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत, दिबागदार उभ्या आहेत. त्याच्यातून हडपसरच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न हा 100 म्हणजे मोहम्मदवाडी सहित प्रश्न सुटणार आहे. हा मी दिलेला रिझल्ट आहे. हडपसरच्या मध्यावर बरोबर जे काय मोठा फॉरेस्टचा भाग येतो, वानवडी, रामटेकडी, NIBM, कोंडवा, तिथं ब्रिटिशांच्या काळापासून म्हणजे फॉरेस्ट कायदा आहे. तिथं कधीही महापालिकेने पैसे टाकले नव्हते, पण प्रशांत जगताप महापौर असताना पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन वन विभाग याचा संयुक्त करार होऊन ते पैसे अलॉट करण्यात आले. तिथं सीमा भिंती बांधून तिथं झोपडपट्टे होणार नाहीत. त्या जागा पुणेकरांना, हडपसर विधानसभेतल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याकरता सुरक्षित राहील. या गोष्टी मी करू शकलेलो आहे. म्हणजे जे मधल्या काळामध्ये फॉरेस्टमध्ये काही आपल्याला हस्तक्षेप करताच येत नाही. फॉरेस्टमध्ये ₹1 खर्च करण्याची दानत किंवा तशा प्रकारची कृती नगरसेवक किंवा कुठल्या आमदारांनी केलेली नव्हती. त्याच्या पलीकडे जाऊन प्रशांत जगतापनी कर्तृत्व 100 वर्ष ज्यांना कोणाला करता आलं नाही ते करून दाखवलेला आहे. तो हडपसर मतदारसंघात मी केलेला कामाचा रिझल्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन हडपसरमध्ये पूर्वीचा जो काय हडपसरचा डेपो गाडीतळ याच्यामध्ये ट्रॅफिक जामची समस्या होती. त्याचबरोबर कात्रजचा डेपो ज्या ठिकाणी कात्रज गावातच असल्यामुळं तिथंच वर्कशॉप, तिथंच बस स्टॉप, तिथंच पार्किंग, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मला PMT सदस्य म्हणूनची संधी मिळाली पुणे महानगरपालिकेवर 2003ला आणि परत 2012 ते 2017 या काळामध्ये मी PMPLचा डायरेक्टर राहिलो. त्या काळामध्ये मी वाहतुकीच्या संदर्भामध्ये हडपसरकरांची खूप दैना होणार नाही याच्यासाठी त्यातला काही पार्ट काढून भेकराईनगरला नेला, जिथं आज बस स्थानक उभं आहे,
एका ठिकाणी शेवाळवाडीला नेला. त्यामुळे हडपसरमध्ये जे काही गाडी तळाव जो ताण होता तो मी कमी केलेला आहे. इकडे कात्रजचा नका थांबा, पुढे कात्रज दूध संघा शेजारी नेऊन तिथलं नका कात्रजमधल्या नागरिकांचं जीवन सुसह्य केलं आहे. मार्केट यार्डचा डेपोला काही पार्ट अप्पर इंदिरानगरला आणून सुखसागर नगर किंवा कोंडवा बुद्रुक जो पार्ट आहे या मतदारसंघाला त्यांना एक चांगल्या प्रकारची सार्वजनिक व्यवस्था देण्याचा काम हे मी केलेलं. हे मी मुद्दाम का सांगितलं की प्रशांत जगतापला फक्त नगरसेवक महापौर होण्याची काही संधी मिळाली, त्याच्यातून प्रशांत जगतापनी हडपसरच्या जनतेसाठी काय रिझल्ट दिला. त्यामुळं तुम्ही समजू शकता की आमदारकी हा खूप मोठा, जर संधी मिळाली तर काय मी काय करू शकतो. त्याच्यामुळं माझा ही हडपसरकरांना कमिटमेंट आहे की तुम्ही ज्यांना मागच्या 5 वर्षात आमदारची जी संधी दिली, म्हणजे आमदार म्हणून संधी दिली, त्याची त्यांना त्यांच्या घरी नगरसेवक पद, आमदारकी, खासदारकी, आताचं हा सगळा 40-45 वर्षाचा त्यांचा एकूण त्यांच्याकडं सत्तेची कुमक त्यांना मिळाली, तरी हडपसरचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळं ज्यांनी कामच केलं नाही पण एकूणच नाही का या ठिकाणी त्या ठिकाणी प्रस्तावित राजकारणी म्हणून वावरले, त्यांना संधी दिल्यानंतर तुमची निराशा झालेली. पण एक हडपसर मतदारसंघामध्ये एका छोट्याशा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा प्रशांत जगताप, जो या पवार साहेबांच्यामुळं पक्षामुळं नगरसेवक असून नका त्या ठिकाणी महापौर होऊ शकला, अध्यक्ष होऊन आता तुमच्यासमोर आमदारकीचा कॅन्डिडेट आहे, त्याला संधी दिल्यानंतर मी नेमकं काय केलं हे तुमच्यासमोर मांडलं आहे. माझ्या भागात येऊन पहा, ई लर्निंग स्कूल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, गार्डन्स असतील, हे खूप प्रकल्प मी नका उभे करून जनतेला दिलेले आहेत, तो रिझल्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे मला संधी मिळाली तर निश्चित हडपसरच्या जनतेच्या नुसतं म्हणजे हडपसर म्हणजे फक्त हडपसर नाही सांगत, हडपसर विधानसभा ज्याच्यामध्ये केशवनगर, मांजरी, मुंढवा, हडपसर गाव, मोहम्मदवाडी, कोंडवा खुर्द, कोंडवा बुद्रुक, कडी मशीन, कात्रज कोंडवा रस्ता ते कात्रज नगर, संतोष नगरपर्यंतचा जो भाग येतो किंवा घोरपडीचा परिसर येतो, यांचे सगळ्यांचे वाहतुकीचे प्रश्न हे मार्गी लावले जातील. रस्त्याचे प्रश्न महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर नाही का खड्डे विरहित नाही का मतदारसंघ हा दिला जाईल. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये वेळ पडल्यानंतर ते पाणी कुठून आणायचं, मला खात्री आहे की ज्यांचं या धरणं बांधण्यापासून नवीन प्रकल्प देण्यापर्यंत सगळ्यात मोठं योगदान या राज्यासाठी त्या शरद पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं हडपसरसाठी स्वतंत्र पाणी योजना देऊन पूर्ण हडपसर विधानसभेचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं कामकाज माझ्याकडून होईल. त्याचबरोबर अत्याचाराच्या घटना असतील किंवा एकूणच नाही का गुन्हेगारीकरणाचं जे काही उदात्तीकरण झालेलं आहे ते संपुष्टात आणून हडपसरकरांना 24 तास रस्त्यावर, त्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना निर्भीडपणे फिरण्याकरता एक स्वच्छ आणि मोकळं वातावरण देण्याचा हा माझा विषय राहील. हडपसर हे कचरा मुक्त केलं जाईल. आज हडपसरला कुठल्याही कोपऱ्याने आलं तर नाही का नाब दागून, मग ते मगरपाटा सिटीचा मागचा भाग असेल, रामटेकडी वैदवाडीचा परिसर असेल किंवा त्या ठिकाणी हांडेवाडी रस्ता आणि सातावाडी गोंधळी नगरचा परिसर असेल, इकडं यांच्या आजूबाजूला असणारे कचरा प्रकल्प याच्यातून कायमस्वरूपी ह्यांना दिलासा देऊन किंवा सुटका करून एक चांगला मतदारसंघ या ठिकाणी दिला जाईल. त्याच्या पलीकडं वाडा संस्कृती बंद केली जाईल. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मला संधी मिळाल्यानंतर मला आठवतं 99 साली माझं प्रॅक्टिकली ॲक्टिव्हली नाही का राजकीय जीवन चालू झालं. प्रशांत जगतापच्या कुटुंबियांनी प्रशांत जगतापच्या पाठीशी उभं राहून 2000 साली जानेवारी 2000ला माझं स्वतःचं जनसंपर्क कार्य चालवलं. आजही माझ्याकडे कुठलाही नागरिक नका अडीअडचणी घेऊन आलेला, त्याची जात, त्याचा धर्म विचारला जात नाही, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या भागात राहिला आहे, भाडेकरू का घरमालक हे विचारलं जात नाही. त्याच्या पलीकडं जाऊन त्याला कोणी माझ्या घरच्या नका त्या ठिकाणी उंबरटे जिजवायची वेळ येत नाही. त्याच्यासाठी रात्री 2लाही ऑफिस उघडलं जातं. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत माझं कार्यालय चालू राहतं. त्या ठिकाणी कुठेही घराणेशाही होणार नाही याची काळजी प्रशांत जगतापने घेत असताना त्यांना रिझल्ट दिलेला आहे. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये सिंगल क्लिकवर तुम्हाला आमदार भेटेल. या मतदारसंघातल्या लोकांना शिफारसपत्र हवं आहे किंवा सूचनापत्र हवं आहे किंवा त्या ठिकाणी तक्रारपत्र हवं आहे, त्यासाठी प्रशांत जगतापच्या टीमला, प्रशांत जगतापला काही काम सांगितलं तर सिंगल क्लिकवर मिळेल. तुम्ही माझ्या वाड्यावर या तरच मी कामकाज करेल असा विषय चालणार नाही. मी जनतेचा सेवक आहे, माझं कार्यालय असलं पाहिजे. मी काय कुठलाही कोणी नगरसेवक, कोणी आमदार, खासदार असो, त्याच्या घरी कोणी उंबरटे जिजवायचे नाही. त्यांनी त्याचं जनसंपर्क कार्यालय थाटूनच कारभार करायचा. ही पद्धत जी माझी 2000 सालापासूनची ती पुढे सुद्धा केली जाईल. हडपसरकरांना त्यांच्या परिसरातच जनसंपर्क कार्यालय मिळेल. म्हणजे मी या निमित्ताने 3 कार्यालय या मतदारसंघाला देणार आहे. माझं एक सेंट्रलाइज ऑफिस आहेच वानवडीतलं, पण त्याच्या पलीकडे हडपसरमध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावरचं कार्यालय असेल, 24/7 असेल, ज्याच्यामध्ये वादळ वारा आला तरी ते ऑफिस बंद असेल. तिथं आलेल्या नागरिकाची नका त्या ठिकाणी तक्रार राहणार नाही. त्या नागरिकाला जे काय डिलिव्हर करायचं आहे ते फास्टही होईल. त्या ठिकाणी त्याला कुठेही त्याच्यामध्ये कायद्याच्या चौकटीत न अडकवता त्या ठिकाणी पुन्हा चक्रा मारायला न लावता रिझल्ट दिला जाईल. त्याचबरोबर मला खात्री, मी ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय सोपरेताईंनी माझ्यावर कायम विश्वास दाखवलेला आहे, माननीय जयंत पाटील साहेब, माननीय कोल्हे साहेब हे माझ्या पाठीशी उभे आहेत. त्या निमित्ताने राज्य सरकारकडून सगळ्यात जास्त चांगल्या योजना,
चांगले मोठे प्रकल्प या मतदारसंघात दिले जातील. हा माझा जाहीरनाम्यातला जो काय अजून जाहीरनामा तयार होतोय किंवा पब्लिश व्हायचा आहे, त्यामुळं मला सांगायला काही मर्यादा आहेत, पण ह्या सगळ्या डिलिव्हर केल्या जातील या गोष्टी, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो.